डोंबिवलीत शिवसेनेचं संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन, राऊतांच्या फोटोला जोडे मारत निषेध, राऊतांवर बोलताना आमदार राजेश मोरेंची जीभ घसरली। पडळकरांचं वक्तव्य योग्य नाही, पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, जयंत पाटलांवरच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटलांबाबतच्या विधानावरून शरद पवार नाराज, थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून व्यक्त केला निषेध, तर जयंत पाटलांनी बोलणं टाळलं। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोर्चा, पडळकरांच्या जयंत पाटलांवरच्या वक्तव्याचा समर्थकांकडून तीव्र निषेध। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये मंत्री भुजबळांचं शायरीमधून कार्यकर्त्यांना आवाहन, हल्ले होणार मात्र घाबरून मागे हटता येणार नाही, भुजबळांचं सूचक विधान। एकनाथ शिंदेंच्या बारीक किल्ल्यात ठाकरे बंधूंची मोर्चे बांधणी, राज ठाकरेंकडून कल्याण अंबरनाथ मध्ये जोर बैठका, तर उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। डुप्लिकेट मतदारांबाबत राज ठाकरेंकडून प्रश्नचिन्ह, मतचोरी मोठ्या प्रमाणात होती, मतदार याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीने उभं राहा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता ई-केवायसी बंधनकारक, 2 महिन्यात केवायसी पूर्ण न केल्यास पैसे मिळणार नाहीत। आयफोन 17 सीरीज बाजारात, खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा, आयफोनचं नवं मॉडेल खरेदीसाठी देशभरातल्या आयफोन स्टोअरवर झुंबड। आणि नांदेडमध्ये ग्रामसभेत 2 गट एकमेकात भिडले, कंधार तालुक्यातल्या हदा गावातली घटना, हाणामारीमध्ये 4 जण किरकोळ जखमी।